नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 7 मधील प्रश्न क्रमांक 4. ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती स्पष्ट करा. आपण बघितलेलं आहे की ग्राहकाचं संरक्षण करण्यासाठी ग्राहकाचं अनैतिक ज्या पद्धती वापरल्या जातात त्यापासून संरक्षण होण्यासाठी सरकारने विविध प्रकारचे नियम तयार केलेले आहेत, विविध प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याचाच भाग म्हणून ग्राहकाचं संरक्षण व्हावं यासाठी काही पद्धती देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. ग्राहक संरक्षणाच्या पद्धती. आपण उत्पादक, व्यापारी, वितरक आणि सेवा पुरवठादार यांच्या शोषण आणि बेकायदेशीर व्यापार पद्धतींची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. म्हणजे अनेक वेळा ग्राहकांची अनेक प्रकारे आणि अनेक लोकांकडून बेकायदेशीरपणे शोषण केलं जातं, त्यांची फसवणूक केली जाते. कधी ती शोषण किंवा ती फसवणूक उत्पादकाकडून केली जाते, कधी वितरकाकडून केली जाते, कधी व्यापाऱ्याकडून केली जाते, तर कधी सेवा पुरवठादार असतात त्यांच्याकडून ग्राहकांचे शोषण केलं जातं किंवा ग्राहकांची फसवणूक केली जाते. या पद्धतींचे उच्चाटन कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो. प्रचलित न्यायपालिका ग्राहकास पुरेसे संरक्षण देण्यात असमर्थ ठरतात, म्हणून ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत त्या पुढील प्रमाणे. आणि अनेक प्रकारे ग्राहकाचे शोषण केले जातं, ग्राहकाला फसवलं जातं, ग्राहकाची पिळवणूक केली जाते आणि ह्या सर्व ज्या काही बेकायदेशीर पद्धती आहेत, अनैतिक पद्धती आहेत, त्या पद्धतीचं उच्चाटन करणे गरजेचं आहे. त्या पद्धती किंवा अशा प्रकारचे मार्ग मुळासकट बाहेर काढणे गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत आपले जी प्रचलित न्यायपालिका आहे त्याच्यामध्ये ग्राहकांना न्याय देण्यासाठी जो विलंब होतो आणि त्यामुळे ग्राहकाला योग्य त्या वेळेमध्ये न्याय मिळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, प्रचलित न्यायपालिका ग्राहकाचं संरक्षण करण्यामध्ये असमर्थ ठरलेले आहेत. म्हणजे आपली जी न्यायालये आहेत ते ग्राहकांना न्याय देण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण व्हावं, ग्राहकांना संरक्षण मिळावं, ग्राहकांची होणारी फसवणूक कुठेतरी थांबावी याकरता विविध प्रकारच्या पद्धती अस्तित्वात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. ज्या विविध पद्धती ग्राहकाच्या संरक्षणासाठी उपलब्ध आहेत त्यातील पहिली पद्धत आहे लोक अदालत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची एक प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे लोक अदालत होय. लोक अदालत ही अतिशय प्रभावी अशी पद्धत आहे आणि त्याचबरोबर ती प्रभावी असून देखील यासाठी येणारा खर्च हा देखील अतिशय कमी आहे. म्हणजे सामान्य ग्राहकाला देखील त्यासाठी येणारा खर्च हा परवडण्यासारखा आहे. लोक अदालतीस लोक न्यायालय म्हणून पण ओळखले जाते. जे लोक अदालत असते त्याला आपण लोक न्यायालय
असं देखील म्हणू शकतो. एखादा खटला तडजोडीने सोडवण्यासाठी शासनाकडून तिची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्या दुकानदाराबद्दल तक्रार असेल, एखाद्या व्यापाऱ्याबद्दल तक्रार असेल, तर आपण लोक अदालत मध्ये त्याची तक्रार करू शकतो. आणि लोक अदालतीच्या द्वारे तक्रारदार म्हणजे ग्राहक आणि व्यापारी, ज्याच्या विरुद्ध ग्राहकाने तक्रार केलेली आहे, याच्यामध्ये तडजोड करून ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. तक्रारकर्ता लोक अदालतीमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे ज्याही ग्राहकाला एखाद्या व्यापारी किंवा दुकानदाराविरुद्ध तक्रार करायची आहे, तो लोक अदालतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल करू शकतो. या ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांसंबंधी ताबडतोब निर्णय घेतला जातो. लोक अदालतीमध्ये ज्याला शासनाकडून मान्यता दिलेली असते किंवा शासनाकडून स्थापना केलेली असते, त्यामध्ये ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी असतील, ग्राहकांच्या ज्या काही समस्या असतील, त्या समस्येसंबंधी ताबडतोब म्हणजे पटकन निर्णय घेतले जातात. लोक अदालतीत झालेल्या निर्णयास कायदेशीर मान्यता मिळते. लोक अदालतीमध्ये जे काही निर्णय होतात त्याला कायदेशीर मान्यता असते. म्हणजे तो निर्णय ग्राहकाला त्याचबरोबर दुकानदाराला देखील मानणे बंधनकारक असते. कारण की लोक अदालतीची जी स्थापना आहे ती शासनाकडून झालेली असते, म्हणून त्यांचा जो काही निर्णय आहे तो दोघांनाही म्हणजे ग्राहक आणि दुकानदार किंवा विक्रेता या दोघांना देखील त्यांचा जो काही निर्णय असेल तो मान्य करावा लागतो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका यासारख्या संस्था नियमितपणे लोक अदालत भरवतात. म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत म्हणजे आपण त्याला MSEB म्हणतो, त्याच्याबाबत आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपण लोक अदालतीमध्ये मांडू शकतो. एसटी परिवहन महामंडळ म्हणजे आपली एसटी सेवा, त्याच्याबाबत आपल्या ज्या काही तक्रारी असतील, ग्राहक म्हणून आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपण त्यांच्या लोक अदालतीमध्ये मांडू शकतो. रेल्वे बाबत आपल्या तक्रारी, विमा कंपनी त्याच्याबाबत आपल्या असलेल्या तक्रारी, यांच्यासारख्या ज्या काही संस्था आहेत, रेल्वे असेल, विमा कंपनी असतील, एसटी महामंडळ असेल, MSEB असेल, यांच्यासारख्या ज्या काही संस्था आहेत त्या नियमितपणे लोक अदालत भरवतात आणि त्याद्वारे ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा प्रकार आहे जनहित याचिका. सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका होय. म्हणजे काही लोक स्वतःच्या हितासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी न्यायालयामध्ये कायदेशीर तक्रार दाखल करतात. अशा प्रकारे जेव्हा एखादी कायदेशीर तक्रार दाखल केली जाते संपूर्ण समाजाच्या हितासाठी, तेव्हा त्याला जनहित याचिका असं म्हटलं जातं. जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. म्हणजे स्वतःच्या हितासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या हितासाठी जर आपल्याला वाटत असेल तर आपण एखाद्या अनिष्ट गोष्टी विरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार करू शकतो. समाजातील जे घटक न्यायालयात प्रतिनिधित्व करू शकत नाहीत त्यांना कायदेशीर उपाय पर्याय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. म्हणजे काही घटक असे असतील की ते न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा न्यायालयाच्या ज्या काही गोष्टी असतात त्याबाबत त्यांना ज्ञान कमी असेल, मग त्याच्या बदल्यामध्ये असा व्यक्ती, ज्या व्यक्तीला पुरेसं ज्ञान आहे, तो व्यक्ती त्यांच्या त्या लोकांच्या बदल्यामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतो. उदाहरणार्थ एखादं खेडेगाव आहे आणि त्या ठिकाणी एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय.
मग अशा वेळी त्या खेडेगावातील लोक समजा अशिक्षित असतील तर ते न्यायालयामध्ये लढा देण्यासाठी जाणार नाहीत. परंतु एखादा व्यक्ती शहरी भागामध्ये राहतो, त्याला न्यायालयाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्याची माहिती आहे, तो व्यक्ती त्या खेडेगावातील लोकांसाठी जनहित याचिका दाखल करू शकतो. म्हणजे तो व्यक्ती खेडेगावातील लोकांसाठी प्रतिनिधित्व करू शकतो. म्हणजे लोकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी जनहित याचिकेचा वापर केला जाऊ शकतो. याचिकेतील तक्रारीशी संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा जनहित याचिका दाखल करू शकते. म्हणजे आता जसं मी सांगितलं, खेडेगावातील व्यक्तींच्या बाजूने शहरातील व्यक्तीने जनहित याचिका दाखल केली. प्रत्यक्षात तो व्यक्ती शहरामध्ये राहतो, खेडेगावाशी त्याचा संबंध नाही, तरी देखील त्या व्यक्तींच्या किंवा त्या लोकांच्या हितासाठी तो न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकतो. आणि अशा प्रकारे या तक्रारीला जनहित याचिका म्हटलं जाईल. कारण की त्या याचिकेमधून त्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही, स्वतःला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार आहे. जो काही फायदा होणार आहे तो समाजाला होणार आहे, संपूर्ण घटकाला होणार आहे. म्हणून त्या प्रकारच्या याचिकेला, त्या प्रकारच्या तक्रारीला जनहित याचिका असं म्हटलं जातं. जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाते. काही प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जनहित याचिका दाखल केली जाते. आणि जी काही जनहित याचिका जर आपल्याला दाखल करायची असेल तर ती उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाखल करावी लागते. आणि काही मॅटर किंवा काही गोष्टी ह्या अतिशय सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असतो. अशा प्रकारची एखादी गोष्ट असेल तर तशा प्रकारची याचिका आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील दाखल करू शकतो. तिसरं आहे तक्रार निवारण मंच. ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे आपली जी प्रचलित न्यायालये आहेत त्याच्यामधून ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे आणि त्यामुळे ग्राहक तक्रार करण्यासाठी जात नाही. आणि हे टाळण्यासाठी ग्राहकांसाठी विशिष्ट न्यायालये सरकारने स्थापन केली. त्याला आपण जिल्हा मंच म्हणतो, राज्य मंच म्हणतो आणि राष्ट्रीय आयोग असं म्हणतो. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कोणताही ग्राहक वैयक्तिकरित्या किंवा ग्राहक संघटनामार्फत वस्तू, सेवेचे मूल्य आणि नुकसान भरपाईच्या दाव्याच्या रकमेनुसार संबंधित आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. आपण याआधी बघितलेलं आहे की जिल्हा मंच असेल त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी वस्तूची किंमत किती असावी लागते, राज्य आयोग असेल त्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी वस्तूची किंमत किती असावी लागते, आणि राष्ट्रीय आयोग असेल त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी वस्तू किंवा सेवेची किंमत किती असावी लागते. त्यानुसार कोणताही ग्राहक स्वतःसाठी किंवा ग्राहक संघटनेच्या वतीने एखाद्या वस्तूबाबत किंवा एखाद्या सेवेबाबत या आयोगाकडे किंवा या मंचाकडे तक्रार दाखल करू शकतो. ग्राहकांच्या तक्रारीचे सहजतेने, जलद आणि विनाखर्च निवारण करणे हा तक्रार निवारण आयोगाचा उद्देश आहे. म्हणजे ही जी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केलेली आहेत त्याद्वारे ग्राहकांना विना विलंब म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये जलद गतीने न्याय मिळत असतो, सहजतेने न्याय मिळत असतो. त्या ठिकाणी ग्राहकाला वकील देखील करण्याची गरज नसते. ग्राहक स्वतः आपली बाजू मांडू शकतो आणि विना खर्च, म्हणजे त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. म्हणजे सामान्यातला सामान्य ग्राहक देखील या ठिकाणी आपली तक्रार
दाखल करू शकतो आणि न्याय मिळवू शकतो. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे, त्यात वृद्धी करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली जाऊ शकते. तर 2019 नुसार राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली जाऊ शकते. म्हणजे आता ग्राहकांचे जे संरक्षण आहे, ग्राहकांचे जे हक्क आहेत, ग्राहकांचे जे अधिकार आहेत, त्या अधिकाऱ्यांची माहिती किंवा जनजागृती सर्वांपर्यंत झाली पाहिजे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, त्याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे आणि त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे विविध स्तरावर तक्रार निवारण मंच शासनाने स्थापन केलेले आहेत आणि त्या तक्रार निवारण मंचाचा आधार घेऊन कोणताही ग्राहक आपली तक्रार त्या ठिकाणी दाखल करू शकतो आणि न्याय मिळवून घेऊ शकतो. चौथा आहे जनजागृती कार्यक्रम. ग्राहकात जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने प्रसिद्धीचे अनेक मार्ग हाती घेतले आहेत. राज्य व केंद्र सरकार नियमितपणे नियतकालिके, हस्तपुस्तिका, पुस्तिका तसेच ग्राहकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, तक्रार निवारण यंत्रणा इत्यादीचे चित्रण केलेले भित्तीपत्र इत्यादीचे प्रकाशन करते. विविध वाहिन्या व प्रसार माध्यमाद्वारे ग्राहकांच्या जनजागृतीचे दृकश्राव्य ऑडिओ व्हिडिओ कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. जनजागृती कार्यक्रम. सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना विविध प्रकारचे अधिकार दिले, विविध प्रकारचे हक्क दिले. प्रथमतः 1986 च्या कायद्यानुसार सरकारने विविध प्रकारचे अधिकार दिले, परंतु तेवढे अधिकार देऊन देखील, हक्क देऊन देखील ग्राहकांची फसवणूक होण्याचं काही कमी झालं नाही. ग्राहकाची फसवणूक आज देखील होत आहे. ग्राहकाचं शोषण आज देखील होत आहे. मग इतक्या प्रकारचे कायदे किंवा नियम तयार करून देखील ग्राहकाची फसवणूक का होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे ग्राहकांमध्ये आपले जे अधिकार आहेत, आपले जे हक्क आहेत त्याबाबत असलेली उणीव, कमतरता. म्हणजे ग्राहक म्हणून माझे काही अधिकार आहेत, ग्राहक म्हणून माझे काही हक्क आहेत, याची जाणीव देखील अनेक प्रकारच्या लोकांना नसते आणि त्याचाच गैरफायदा व्यापारी किंवा दुकानदार किंवा उत्पादक घेत असतात. आणि म्हणून ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, ग्राहकांना त्यांचे अधिकार काय आहेत त्याची जाणीव व्हावी, आपली फसवणूक कशा प्रकारे टाळता येईल हे ग्राहकांना कळावे, यासाठी शासनातर्फे मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्याच्यातर्फे विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जातात आणि त्या कार्यक्रमामधून ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते. आपण आपली फसवणूक कशा प्रकारे टाळली पाहिजे याची जाणीव करून दिली जाते. मग त्यासाठी भित्तीपत्रके असतील ते वापरलं जाऊ शकतंय, पुस्तिका त्याचा वापर केला जातो, नियतकालिका त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात किंवा टेलिव्हिजनवर त्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइज आपल्याला राज्य सरकार किंवा केंद्र शासनातर्फे दिल्या जातात आणि त्या जाहिरातीमधून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जातो. पाचवा आहे ग्राहक संघटना. भारतात ग्राहकांच्या हितास चालना देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. भारतात ग्राहक चळवळ अतिशय भक्कम असून त्या ग्राहकांच्या तक्रारींचे अचूक निवारण करण्यास मदत करतात. देशात ग्राहक चळवळीस मजबूत करणे आवश्यक आहे. ग्राहक संघटना बघा, जर आपण एकट्याने एखाद्या बलाढ्य कंपनी विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित
आपल्याला यश येण्याची शक्यता कमी आहे. परंतु आपण जर सर्व ग्राहक एकत्र आलो आणि बेकायदेशीर कृत्य करणारे जे काही दुकानदार असतील, जे काही उत्पादक असतील, जी कोणी कंपनी असेल, त्याच्या विरुद्ध सर्व ग्राहकांनी एकत्रितपणे येऊन जर लढा दिला तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता ही जास्त आहे. आणि म्हणून ग्राहक संघटनेची स्थापना केली गेली. भारतामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात ग्राहक संघटनेमध्ये लोक जुळत आहेत. अनेक प्रकारचे लोक त्याला पाठिंबा देत आहेत. भारतामधली ग्राहक संघटना जसजशी मजबूत होत जाईल तशी ग्राहकांची फसवणूक होण्याची ज्या काही गोष्टी आहेत, जे काही प्रकार आहेत ते कमी होत जातील. कारण की ग्राहक संघटनेमध्ये अनेक ग्राहक एकत्र येऊन एखाद्या उत्पादकाविरुद्ध, एखाद्या कंपनी विरुद्ध लढा देतात. त्यांची एक मोठी ताकद निर्माण होते आणि म्हणून ग्राहक संघटना हा देखील एक अतिशय महत्वाचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याद्वारे आपण आपल्या ग्राहक म्हणून ज्या काही तक्रारी असतील, ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडवू शकतो. 6वा आहे ग्राहक कल्याण निधी. ग्राहक कल्याण खात्यामार्फत ग्रामीण भागात सुरू असलेल्या ग्राहक चळवळीस आर्थिक मदत पुरवण्यासाठी ग्राहक कल्याण निधीची तरतूद केली आहे. हा निधी ग्राहक शिक्षण, तक्रारी हाताळणे, समुपदेशन व मार्गदर्शन, उत्पादन चाचणी प्रयोगशाळा इत्यादीचे प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरला जातो. ग्राहक कल्याण निधी ग्राहक कल्याण खात्यामार्फत ज्या ग्राहक संघटना किंवा ज्या ग्राहक चळवळी ग्रामीण भागामध्ये कार्य करतात अशा ग्राहक चळवळींना किंवा ग्राहक संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचं काम करतात. कारण की जर आपल्याला कोणतीही संघटना चालवायची असेल, कोणतीही चळवळ चालवायची असेल, म्हणजे आपल्याला पैशाची गरज लागते. कारण की चळवळ चालवायची म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. संघटना चालवायची म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज लागेल. म्हणजे ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ग्राहक चळवळ उदयास आली पाहिजे, ग्राहक चळवळ वाढली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश. आर्थिक मदत जर पुरवली गेली तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ग्राहक चळवळ वाढेल आणि जेवढी ग्राहक चळवळ वाढेल, ग्राहक संघटना वाढेल, तेवढी ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. ग्राहक संघटनेला किंवा ग्राहक चळवळीला हा जो निधी दिला जातो त्याचा वापर विविध कारणासाठी केला जातो. म्हणजे ग्राहकांना शिक्षण देण्यासाठी, म्हणजे ग्राहक म्हणून त्यांचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत त्याबाबत जनजागृती करण्यासाठी, ग्राहकांचं समुपदेशन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी किंवा प्रयोगशाळा, चाचणी प्रयोगशाळा म्हणजे एखादी वस्तू असेल, खाद्यपदार्थ असतील, त्याच्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तयार करण्यात येणारी प्रयोगशाळा. मग अशा विविध कारणासाठी या निधीचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी शासन ग्रामीण भागामधील ज्या ग्राहक चळवळी आहेत किंवा ज्या ग्राहक संघटना आहेत त्यांना निधी पुरवतो, आर्थिक पुरवठा करतो आणि त्याद्वारे ग्राहक चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न करत असतं. 7वा आहे कायदेशीर उपाय. भारतात व्यावसायिकांच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे हित रक्षण करण्यासाठी अनेक कायदे अधिनियमित झाले आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे उपाय दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ग्राहकांचं संरक्षण व्हावं, ग्राहकाच्या हिताचं रक्षण व्हावं, ग्राहकाच्या आरोग्याचं रक्षण व्हावं, त्या दृष्टीने अनेक प्रकारचे कायदे भारतामध्ये तयार केलेले आहेत. त्यापैकी काही कायदे पुढील प्रमाणे आहेत. वस्तू आणि विक्री कायदा 1930, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, प्रमाणित वजने आणि मापे कायदा 1956, भारतीय मानक कायदा 1969, खाद्य सुरक्षा आणि मानक कायदा 2006, राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा 2013. ग्राहकांचे हित संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात असले तरी ते ग्राहकास संपूर्णपणे व प्रामाणिकपणे न्याय देऊ शकत नाहीत. म्हणून ग्राहकाची बाजू
सक्षमपणे मांडण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा 2019 संमत करण्यात आला आहे. तर हे विविध प्रकारचे कायदे विविध सालामध्ये सरकारने तयार केले. परंतु एवढे कायदे तयार करून देखील ग्राहकांची होणारी फसवणूक कमी होत नव्हती. ग्राहकांचं शोषण कमी होत नव्हतं. ग्राहकांच्या हिताचं रक्षण होत नव्हतं. आणि म्हणून सरकारने ग्राहक कायदा 2019 संमत केला. आणि त्याद्वारे अनेक प्रकारचे हक्क देण्यात आले, अनेक प्रकारचे निर्बंध व्यापारावर टाकण्यात आले, जेणेकरून ग्राहकांच्या हिताचं रक्षण होईल. तर अशा प्रकारे विविध पद्धती किंवा विविध मार्गाने ग्राहकाच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जातो.